नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज। येथे मी कटोरी ब्लाऊजचे सर्व माप लिहून ठेवलेली आहेत। उंची 13 इंच, छाती 36 इंच, कमरघेर 32 इंच, मागचा गळा 9.5, पुढचा गळा 6.5, आर्महोल 6 इंचचा। येथे आपण सर्वप्रथम ब्लाऊजची उंची घेणार आहोत 14 इंच आणि त्यानंतर घेणार आहोत शोल्डर। येथे मागचा गळा डीप असेल तर शोल्डर कमी घ्यायचे आहे। येथे मागचा गळा 9.5 म्हणजेच डीप इंचाचा आहे, तर येथे आपण शोल्डर 5.25 इंच घेतलेले आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत आर्महोल। येथे आर्महोल 6 इंचाचे घेणार आहोत। त्यानंतर आपण येथे छातीची घडी टाकून घेणार आहोत। छातीची घडी 9 + 1.5 इंच मार्जिनसाठी टाकून घेतलेले आहे। त्यानंतर आपण कमरघेर टाकून घेणार आहोत। कमरघेर येथे 8 चोक 32 + 1 इंच मागच्या टक्ससाठी + 1.5 इंच मार्जिनसाठी ह्या पद्धतीने आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर येथे क्रॉस पट्टी आखून घ्यायची आहे। क्रॉस पट्टी येथे 2.5 इंचाची आखून घ्यायची आहे। जर समजा 38, 40, 42 असे माप असेल तर ही क्रॉस पट्टी 2 किंवा 2.25 इंचाचीच ठेवायची आहे। 36 पर्यंत मापांना ही क्रॉस पट्टी 2.5 इंचाची ठेवायची आहे। त्यानंतर आपण येणार आहोत गळ्याकडे। येथे आपण पूर्ण शोल्डर 5.25 इंच घेतलेले आहे। त्यानंतर आपण येथे आडवा गळा 2 इंच घेणार आहोत। 2 इंचापासून 6.5 पुढचा गळा असल्यामुळे 6.5 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढच्या गळ्याचा येथे आडवा गळा घेणार आहोत 2.5 इंच आणि 2.5 इंच घेऊन त्याला पाव इंचावर गोल आकार देऊन घेणार आहोत। त्यानंतर खालच्या बाजूने 1 इंच सोडून आर्महोलच्या पुढच्या गोल आकारापासून येथे 2.5 इंच सोडून आणि खालच्या बंद बाजूकडून येथे 5.5 इंचावर मार्किंग करून आपण येथे सर्व मार्किंग मिळून घ्यायच्या आहेत। येथे आपण कटोरी ब्लाऊजसाठी मार्किंग मिळून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी आपला कटोरीचा शेप देऊन तयार झालेला आहे। त्यानंतर आपण कटोरीचा दोन्ही साइडने कशी वाढवायची ते बघणार आहोत। या ठिकाणी आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात। येथे आपण आधी सर्वप्रथम कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर कटोरीच्या पुढच्या साइडने आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे आणि मागच्या साइडने 1.5 इंच। लक्षात असू द्या, कटोरी 28, 30, 32 इंचापर्यंत असेल तर आपण येथे 1.25 इंच वाढवायचे आहे। त्यानंतर 34, 36, 38 असेल तर आपण 1.5 इंच वाढवायचं आहे आणि 40, 42, 44 असेल तर मग येथे 2.25 इंच वाढवायचे आहे। त्यानंतर वरच्या बाजूने गळ्याच्या साइडने आपण या ठिकाणी 0.5 इंच वाढवायचं आहे आणि वरच्या बाजूने येथे पाव इंच वाढवायचं आहे आणि पाव इंच, 0.5 इंच, 1.5 इंच आणि मध्य सेंटर काढून खाली पण 1.5 इंच अशा पद्धतीने आपण वाढवून घेणार आहोत आणि कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे। येथे मी लिहून दाखवत आहे तुम्हाला। या पद्धतीने कटोरी वाढवायची आहे। अशा पद्धतीने कटोरीचे माप टाकल्यावर कटोरी एकदम गोल आणि छान येते। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा।